भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. थांब माझ्या दुःखाच्या अंधारात चाचपडणाऱ्या लेकरा, आज तू ज्या वळणावर उभा आहेस तिथे चारी बाजूंनी फक्त निराशा, अपयश आणि एकाकीपणा दिसतोय ना? माझ्याच पाठीमागे इतकी संकटे का लागली आहेत? देव माझीच परीक्षा का घेतोय? या विचाराने तुझा जीव तिळतिळ तुटत असेल तर आज हे अश्रू पुसून स्वामींचा महाआदेश शांतपणे ऐक. आजच्या या 10 अतिप्रदीर्घ भागांमध्ये साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या अंगात नवीन ताकद भरायला आले आहेत. आज कोणतीही मलमपट्टी नाही, तर थेट तुझा मेलेला आत्मविश्वास जागा करणारा ईश्वरी हुकूम असेल. हा संदेश ऐकल्यानंतर तुला समजेल की तू अनाथ नाहीस, तर तुझ्या पाठीशी साक्षात ईश्वराचे अभय कवच उभे आहे. माझ्या लाडक्या लेकरा, तू विचार करतोस ना की जेव्हा तुझ्यावर संकटाची मालिका येते, जेव्हा तू रात्री एकांतात उशीर तोंड लपून रडतोस, तेव्हा तुझा स्वामी कुठे असतो? तुला वाटते की देव प्राशन हृदयी झाला आहे आणि तो तुझ्या हाकेकडे दुर्लक्ष करत आहे. पण भक्ता, ईश्वराची शांतता म्हणजे त्याचे दुर्लक्ष नसते. ती शांतता तुझ्या पुढील महाविजयाची नांदी असते. तू आजपर्यंत जे काही सोसलेस ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तू लोकांना मदत केलीस, पण बदल्यात तुला फक्त अपमान आणि फसवणूक मिळाली. ज्यांच्यासाठी तू स्वतःचे सुख पणाला लावले त्यांनीच तुझ्या पडत्या काळात तुला कमनशिबी म्हणून सोडून दिले. तू मनातल्या मनात विचार करतोस की माझे काय चुकले? शांत हो बाळा, तुझ्या या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे नोंदवला गेला आहे. तू सोसलेले हे दुःख वाया जाणार नाही. तुझ्या डोळ्यातील या पाण्याचे रूपांतर उद्याच्या सुवर्णकाळात करणे ही या स्वामींची जबाबदारी आहे. स्वामींच्या या अभयवचनावर विश्वास ठेवून कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझे सर्व दुःख तुमच्या चरणी शांत झाले आहे. माझ्या लेकरा, जेव्हा तुझ्या घरात अचानक वाढलेली चिडचिड, क्षुल्लक कारणावरून होणारे वाद आणि सुखाच्या क्षणी येणारी उदासीनता याने तू त्रस्त झाला आहेस ना, तुला समजून घ्यायचे आहे की असे का होत आहे. जेव्हा तू प्रामाणिकपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा तुझ्या भाऊबंदकीतील आणि ओळखीच्या कपटी लोकांच्या पोटात दुखते. त्यांच्या विषारी नजरेने आणि नकारात्मक विचारांनी तुझ्या घरातील शांती भंग पावली आहे. ते लोक तू कधी खाली पडतोस याचीच वाट पाहत दारात उभे आहेत. पण ऐक माझ्या स्वाभिमानी लेकरा, ज्या घरात स्वामींच्या नामाचा जप होतो तिथे जगातील कोणतीही वाईट शक्ती जास्त वेळ टिकू शकत नाही. आज या क्षणी मी तुझ्या घराभोवती माझ्या दिव्य ऊर्जेचे अभेद्य कवच निर्माण करत आहे. तुझ्या घरातील सर्व कटकटी, आजारपण आणि नकारात्मकता जळून भस्म झाले आहे. जे तुझ्या विनाशाची स्वप्ने पाहत होते त्यांना तुझ्या घरातील वैभव बघून आश्चर्यचकित व्हावे लागेल. स्वतःच्या घराच्या रक्षणासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी माझ्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण तुम्हीच करा. माझ्या कष्टाळू लेकरा, तू रोज अंगातील ताकद संपेपर्यंत राबतोस, घामाचा प्रत्येक थेंब सांडतोस, पण यशाची फळे मिळण्याची वेळ आली की तुझा हात रिकामीच राहतो. तुझ्या डोळ्यांसमोर खोटे बोलणारे लोक पुढे जातात आणि तू मात्र प्रामाणिक राहूनही जिथे होतास तिथेच राहतोस. या अन्यायाने तुझ्या ईश्वरावरील आणि कर्मावरील विश्वास डगमगू लागतो. पण ऐक, तू आजपर्यंत जे अपयश सोसलेस ती तुझी हार नव्हती, तर ती स्वामींनी घेतलेली तुझ्या धैर्याची कठीण परीक्षा होती. सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला एकाकी येत नाही. तू त्या परीक्षेत पार पडला आहेस. आता तुझ्या कष्टाचे सोने होण्याची वेळ आली आहे. तुझ्या अडकलेल्या कामांना आता अचानक गती मिळाली आहे. तू ज्या गोष्टीची आशा सोडली होतीस ती तुला सन्मानाने प्राप्त होईल. नशीब हाताच्या रेषात नाही तर स्वामींच्या पायाशी असते, हे आता सिद्ध होईल. कष्टाचे फळ मिळवण्यासाठी स्वामींच्या साक्षीने कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या कष्टाला यशाचे फळ द्या. ज्या नातलागांवर आणि भावांवर तू आंधळा विश्वास ठेवलास त्यांनीच तुझ्या पाठीत खंबीरपणे वार केला. संपत्तीच्या किंवा पैशाच्या मोहापायी त्यांनी तुझा हक्क हिरावून घेतला आणि समाजात तुझी चेष्टा केली. तू रात्री त्यांच्या बोचऱ्या शब्दांची आठवण काढून जळतोस. पण माझ्या भक्ता, सुडाच्या आगीत स्वतःला जाळू नकोस. खरा बदल हा भांडणाने नाही तर तुझ्या अथांग यशाने घेतला जातो. तू इतक्या उंच शिखरावर जाऊन बस की तुला अपमानित करणाऱ्या लोकांना तुझ्याकडे बघण्यासाठी मान पूर्ण वर करावी लागली पाहिजे. तुझ्या पाठीत सुरा खुपसणाऱ्या कपटी लोकांचा हिशोब स्वामी समर्थ स्वतः करतील.
कर्माचा नियम अतिशय भयंकर असतो. दुसऱ्याला रडवून मिळवलेले सुख कधीच टिकत नाही. ज्यांनी तुला अन्यायाच्या खाईत लोटले त्यांना स्वामी त्यांची फळे जन्मात भोगावे लागते. तू फक्त तुझ्या सत्याचा मार्ग सोडू नकोस. अन्यायाला यशाने उत्तर देण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझा न्याय तुमच्या हाती आहे. कर्जाचे ओझे, व्याजाचा वाढता डोंगर आणि उद्या कुटुंबाचे काय होईल या चिंतेने तुझा श्वास गुदमरतोय ना? जेव्हा तुला पैशाची गरज होती तेव्हा तू ज्यांच्यावर विश्वास ठेवलास त्या सर्वांनी तोंडावर दारे बंद केली. तुला लोकांसमोर हात पसरताना स्वाभिमानाचा बळी द्यावा लागला. पण माझ्या लाडक्या लेकरा, ज्या स्वामींच्या चरणी अष्टसिद्धी उभ्या असतात त्या स्वामींचा भक्त पैशासाठी लाचार कसा होऊ शकतो? तुझा हा कठीण काळ आता संपुष्टात येत आहे. आज मी तुझ्या व्यवसायावर आणि रोजगारावर धनलक्ष्मीचा महाआशीर्वाद टाकत आहे. तुझ्यासाठी रोजगाराचे आणि धनकावाचे नवीन मार्ग उघडतील. कर्जाचा डोंगर हळूहळू वितळून जाईल आणि अन्नाचा व धनाचा अक्षय साठा तुझ्या घरात राहील. तू फक्त प्रामाणिक राहा आणि स्वामींच्या नामस्मरणाचा विसर पडू देऊ नकोस. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा. तुझ्याकडे पैसा होता तेव्हा तुझ्या आजूबाजूला माणसांची गर्दी होती. पण जशी तुझ्यावर कठीण परिस्थिती आली तसे सर्व चेहरे गायब झाले. ज्या मित्रांसाठी तू रात्रंदिवस धावलास त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. तू आज एकाकी उभा आहेस. पण लेकरा, रडणे बंद कर. स्वामींनी मुद्दामून तुझ्या आयुष्यात त्या खोट्या आणि स्वार्थी माणसांचा कचरा साफ केला आहे, जे तुझ्या पडत्या काळात तुझ्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत. ते तुझ्या यशाच्या काळात राहण्याच्या लायकीचेच नाहीत. माणसांचे पाठबळ तात्पुरते असते, पण स्वामींची साथ अमर असते. आज जगाने तुझे हात सोडले असले तरी साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाने तुझा हात धरला आहे. उद्या जेव्हा स्वामी तुला उंच शिखरावर बसवतील तेव्हा सोडून गेलेली हीच माणसे तुझ्या दारात उभी राहतील. खोट्या नात्यांचा मोह सोडून स्वामींच्या चरणी आश्रय घेण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला आता फक्त तुमची साथ हवी आहे. तू आजकाल इतका कमजोर का बनला आहेस? लोकांच्या टोमण्यांनी स्वतःला बिचारा समजणे बंद कर. 2 रुपयांच्या मदतीसाठी लोकांसमोर मान घालणे बंद कर. हा तुझ्या अंगातील स्वामींच्या ताकदीचा अपमान आहे. तुझ्या मनगटात ती ताकद आहे जी शून्यातून पुन्हा स्वतःचे साम्राज्य उभे करू शकते. ज्या दिवशी तू स्वतःला कमजोर समजणे बंद करशील त्याच दिवशी तुझा खरा विजय सुरू होईल. मान ताठ कर, डोळ्यातील भीती काढून फेकून दे आणि या क्रूर जगाला दाखवून दे की तू पाठीवर वार झेलणारा माणूस नाहीस, तर संकटांना पराभूत करणारा स्वामींचा सिंह आहेस. ज्या ज्या ठिकाणी तुझा अपमान झाला आहे तिथेच तुझा भव्य सत्कार घडवून आणणे ही स्वामींची जबाबदारी आहे. गमावलेला स्वाभिमान जागा करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी मी लाचार होणार नाही, मी स्वाभिमानाने जगेन. तुझ्या मनात अनेकदा शंका येते ना, मी इतकी भक्ती करतो तरीही माझे स्वामी ऐकत का नाहीत? लेकरा, सोन्याला आगीत तपावल्याशिवाय त्याचा सुंदर दागिना बनत नाही. तुझ्या आयुष्यातील संकटाचा अग्नी तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला हिऱ्यासारखी मजबूत करण्यासाठी आहे. स्वामी तुला कधीच उशिरा फळ देत नाहीत, ते योग्य वेळीच देतात. तू ज्या गोष्टीसाठी आज रडत आहेस ती गोष्ट कदाचित तुझ्या विनाशाचे कारण ठरू शकली असते. म्हणूनच स्वामींनी ती तुझ्यापेक्षा दूर ठेवली आहे. म्हणून मनातील संशयाची कीड काढून फेकून दे. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात अगदी तिथूनच स्वामींच्या चमत्काराची सुरुवात होते. तू फक्त धैर्य कर, कारण जो परीक्षेच्या अग्नीत टिकून राहतो त्याचाच महाअभिषेक ईश्वर स्वतः करतो. स्वामींचा वेळेवर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या थकलेल्या आणि अपयशाने खचलेल्या लेकरा, आता तुझे डोळे पुस, मान ताठ कर आणि उभा राहा. तू या जगात अनाथ किंवा कमजोर नाहीस, कारण तुझ्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभा आहेत. आज मी तुला माझ्या काळजातून निघणारे महाअभयवचन देतो आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 5 शब्द नाहीत, तर ही तुझ्या आयुष्याभोवती आखलेली ईश्वरी वज्ररेषा आहे. जेव्हा जेव्हा तुझ्यावर मोठे संकट येईल तेव्हा डोळे मिटून या मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की स्वामी समर्थ स्वतः तुझ्यापुढे ढाल बनून उभे आहेत. स्वामींच्या या वज्रकवचाचा स्वीकार करत कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही पाठीशी आहात, आता मला कशाचीच भीती नाही. माझ्या लाडक्या लेकरा, आता रडण्याची, खचून जाण्याची किंवा नशिबाला दोष देण्याची वेळ पूर्णपणे निघून गेली आहे. आजच्या या महाअध्यायातून स्वामी समर्थांनी तुझ्या सर्व कष्टांची, दुःखाची आणि अपमानाची परतफेड करण्याचा महासंकल्प सोडला आहे. तुझ्या आयुष्यातील दारिद्र्याचा, आजारपणाचा, भाऊबंदकीचा, त्रासाचा आणि अपयशाचा काळा पडदा आता कायमचा फाटून गेला आहे. उद्याचा उगवणारा सूर्य तुझ्यासाठी केवळ नवीन दिवस घेऊन येत नाही, तर तुझ्या पराक्रमाचा, यशाचा आणि अपार समृद्धीचा महाअभिषेक घेऊन येत आहे. ज्या जगाने तुला हिणवले, ज्या नात्यांनी तुला पडत्या काळात फेकून दिले,
त्यांना हा तुझा नवीन पुनर्जन्म बघून दातात बोटे घालावी लागतील. तू आता तो जुना कमजोर माणूस उरलेला नाहीस. तू स्वामींच्या कृपेने पुनर्जन्म घेतलेला आहेस. माझ्या लेकरा, हा स्वामींचा ईश्वरी हुकूम आहे. पुढे पाऊल टाक. भीती, आळस आणि संशय इथेच गाडून टाक. तुझा हा समर्थ बाप तुझ्या पाठीशी, तुझ्या पुढे, तुझ्या मनगटात आणि तुझ्या प्रत्येक श्वासात अखंड उभा आहे. भाग्याच्या या नवीन पहाटेचा स्वीकार करत अत्यंत आनंदाने कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी, माझ्या आयुष्यात यशाची सुवर्ण पहाट आली आहे. माझ्या बाळा, तू किंवा तुझ्या घरातील कोणीतरी सततच्या आजारपणाने, शारीरिक वेदनांनी आणि डॉक्टरांच्या चक्रा मारून थकून गेले आहात ना. औषधे खाऊन मन विटले आहे. हा आजार किंवा ती वेदना कधी बरी होणार या चिंतेने रात्रीची झोप उडाली आहे. आजारपणामुळे घराची आर्थिक परिस्थिती ढासळते आणि मनात सतत वाईट विचार डोके वर काढतात. पण ऐक माझ्या लेकरा, जो स्वतः या ब्रह्मांडाचा महावैद्य आहे, तो तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. आज मी तुझ्या शरीरातील आणि घरातील सर्व व्याधी, आजारपण आणि अस्वस्थता माझ्या चरणी ओढून घेत आहे. स्वामींच्या नामस्मरणात आणि पादुकात ती शक्ती आहे जी मोठमोठ्या आजारांवर मात करू शकते. तू औषध उपचारांसोबत स्वामींवर दृढ विश्वास ठेव. तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आता नवीन चैतन्य आणि आरोग्यदायी ऊर्जा पसरत आहे. आजारपणाची भीती काढून टाक. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाचे आरोग्य आता स्वामींच्या संरक्षणात सुरक्षित आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्याचा महाआशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी, आमचे आजारपण आणि वेदना दूर करा. माझ्या काळजीवाहू लेकरा, तू रोज स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलांच्या भविष्यासाठी राबतोस. मुले योग्य मार्गावर चालतील का? त्यांना अभ्यासात, नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळेल का? या चिंतेने तुझे मन नेहमी व्याकुळ असते. आजकालच्या बिघडत चाललेल्या जगात तुझ्या मुलांचे रक्षण व्हावे ही तुझी सर्वात मोठी तळमळ आहे. पण वेड्या पालका, ज्या मुलांचा सांभाळ स्वामी समर्थ करत आहेत, त्या मुलांचे भविष्य कधीच अंधारात जाऊ शकत नाही. तू तुझ्या मुलांवर जे संस्कार केले आहेत ते कधी वाया जाणार नाहीत. आज मी तुझ्या मुलांना बुद्धी, सुसंस्कार आणि यशाचा महाआशीर्वाद देतोय. त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे, चुकीची संगत आणि अभ्यासातील आळस दूर होईल. ती मुले तुझ्या कष्टाने चीज करतील आणि तुझे नाव समाजात अभिमानाने उंचवतील. तू मुलांची चिंता करणे बंद कर आणि त्यांचा भार स्वामींच्या चरणी सोपवून दे. स्वतःच्या मुलांचा उज्ज्वल भविष्यासाठी स्वामींच्या चरणी कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझ्या मुलांचे आयुष्य यशस्वी आणि सुसंस्कारित करा. माझ्या लाडक्या भक्तांनो, जर आज स्वामी समर्थांच्या या महाअध्यायाने तुमच्या मनातील निराशा परवून लावली असेल तर हा पावन संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका. आज संकटात अडकलेल्या प्रत्येक बांधवापर्यंत स्वामींचा हा संदेश पोचवा. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या ग्रुप्सवर शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये शेवटी एकदाच मोठ्या श्रद्धेने लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखे गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया,
मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया.